मतदार बंधू आणि भगिनींनो, मी सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 16 अनुसूचित जाती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट पुरस्कृत उमेदवार म्हणून अपक्षपणे निवडणूक लढवित आहे। आज आमच्या ज्या प्रभागामध्ये समस्या आहेत त्याच्यामध्ये सोलापूर शहरामधून MS13 हा जात असताना उड्डाणपुलाची आवश्यकता आहे, अंतर्गत भुयारी गटरीची आवश्यकता आहे, पाण्याची नियोजनाची आवश्यकता आहे, त्याचबरोबर गार्डन आणि उद्यानची देखील गरज आहे। तमाम नागरिकांना मी या ठिकाणी असे अभिवचन देतो की सोलापूर महापालिकेमध्ये गेल्या 35 वर्षे मी विविध खात्यामध्ये खाते प्रमुख म्हणून काम केले असून मला सोलापूर महापालिकेच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे। त्यामुळं मी केंद्र शासन, राज्य शासन व सोलापूर महापालिकेतील वाढवाय निधी, भांडवली निधीमधून नागरिकांची अनेक कामे या ठिकाणी करीत असताना मला सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी आपण संधी द्यावी ही मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो। अनुसूचित जातीचा उमेदवार म्हणून मला या ठिकाणी संधी द्यावी, कारण की आज आम्ही या ठिकाणी राहत असताना आमच्या समस्या या सोलापूर शहरातील 220 झोपडपट्ट्यामधून ज्या SC ST OBC मायनॉरिटी लोक राहतात त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा फार गरजेच्या आहेत। भौतिक सुविधा देत असताना नगरसेवकांनी त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाच्या फंडामधून त्यांचा मूलभूतपणे होणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, अपग्रेडेशन स्कीम्स, शौचालयाची त्या ठिकाणी सार्वजनिक व्यवस्था, वैयक्तिक शौचालय हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी देत असताना शैक्षणिक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी, शहरामधील वाहतूक व्यवस्था SMTची चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला उच्चतम अशी अवस्था त्या ठिकाणी प्राप्त व्हावी, सर्वांचे जीवन सुखी आणि आनंदी व्हावं यासाठी उद्योग व्यवसाय, व्यापार, प्रशिक्षण, ट्रेनिंग प्रोग्राम, महिलांचे बचत गट मी या ठिकाणी जवळजवळ नागरी समुदाय विकास प्रकल्प संचालक असताना 500हून अधिक महिलांचे बचत गट मी केलेले आहेत आणि त्या सर्वांना प्रशिक्षण, त्यांचे उद्योग व्यवसाय वापरण्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम देत असताना त्यांना बँकाचे, राष्ट्रीयकृत बँकाकडून कर्ज मिळवून दिलेले आहे। त्याचबरोबर DNLMच्या अंतर्गत विविध योजनांमध्ये त्यांना सबसिडी मिळवून दिलेली आहे। अशा अनेक पद्धतीने त्यांचा कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आपणाला विकास करता येतो। 220 झोपडपट्ट्यामध्ये समाज मंदिर आणि अभ्यासिका आहेत, तर त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये आपण अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांसाठी दिवस रात्र अभ्यासिका ओपन करून विविध फंडातून त्यांना पुस्तकं वाचण्यासाठी व्यवस्था, टेबल, खुर्ची, लाईट अशा आपण सगळ्या व्यवस्था करून देऊन त्यांचा शैक्षणिक विकास त्या ठिकाणी केला जाऊ शकतो। संडे स्कूलला आपण त्या ठिकाणी आपण संस्कार करता येते। अनेक पद्धतीने आपल्याला झोपडपट्टीचा विकास करण्यासाठी, शहरातील झोपडपट्टी आपण पुनर्वसन करण्यासाठी अपग्रेडेशन स्कीम आहे, रमाई आवास योजना आहे, पंतप्रधानांची निवास योजना आहे, या सर्व योजनांचा आपल्याला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लाभ देऊन त्यांचे राहणीमान उंचावलं पाहिजे। त्यांना उद्योग व्यवसाय व्यापारासाठी बँकांचे अर्थसहाय्य मिळवून दिलं पाहिजे। DNLMच्या अंतर्गत फुटपाथवरील जे व्यापारी आहेत त्यांना लायसन देऊन, फेरीवाल्यांना लायसन देऊन, बँकांचे अर्थसहाय्य त्यांना देऊन सबसिडी मिळवून दिल्यास त्यांची छोटे मोठे व्यवसाय त्या ठिकाणी सुरू होतात। महिलांचे बचत गट काढून त्यांना आपण सक्षम करू शकतो, महिलांना उद्योग व्यवसाय व्यापारामध्ये त्यांचा सहभाग घेऊ शकतो, त्यांचा आर्थिक स्तर त्या ठिकाणी उंचावतो। अशा पद्धतीने आपल्याला राष्ट्रीय कार्य करत असताना या देशामध्ये असणाऱ्या ज्या योजना आहेत त्या SC ST OBC मायनॉरिटी, अल्पसंख्याक या सर्वांना या देशामध्ये आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि भारतातील नागरिकांना त्यांना या ठिकाणी देशामध्ये मुक्त संचार करण्यासाठी, आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी, या ठिकाणी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावर आधारित समाजरचना निर्माण करण्यासाठी मला एक वेळ संधी द्यावी मी असे आवाहन करतो। सगळ्यांना जय हिंद, जय भारत आणि सर्वांना नमस्कार। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।